ज्या कर्माने गुरु, राजा, देवता, इष्टमित्र, सखे, सज्जन प्रसन्न होतात त्याच कर्माला औचित्यपूर्ण असं कर्म म्हणतात. किंचित काही त्याच्यामध्ये उणेपण जर निर्माण झालं तर अनौचित्य प्राप्त होतं. त्यामध्ये गुरुभक्तीला विशेष प्राधान्य आहे. त्यासाठी त्या कर्णाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की कर्णाने विद्या संपादन केली, इतकी विद्या संपादन केली की शेकडो अर्जुन त्याच्या विद्येमध्ये सामावले जातील इतकी त्याची शक्ती होती. उदाहरण द्यायचं झालं असं देता येईल की ज्यावेळी हा युद्ध प्रसंग चालू होता त्यावेळी अर्जुनाच्या बाणाने कैक मैल त्या कर्णाचा रथ मागे जात आणि कर्णाच्या बाणाने कधीतरी थोडासा रथ मागे हलायचा देवाचा. जेव्हा हा रथ हलत असे त्यावेळी स्वतः भगवान त्या कर्णाच्या शक्तीची स्तुती करीत असत की कर्णा, काय तुझी शक्ती आहे, खरोखरीच अद्वितीय तुझी शक्ती असं म्हणायचं. हे सगळं वर्णन तो अर्जुन ऐकतच होता. अर्जुनाच्या असं मनात आलं की माझ्या बाणाने शेकडो मैल मागे त्याचा रथ फेकून देण्याचं सामर्थ्य आहे, तो जातो. एकदा सुद्धा देव त्याच्याविषयी धन्यतेचा उद्गार काढीत नाही आणि त्या कर्णाच्या बाणाने कुठे कणभर माझा रथ हालतो न हालतो तर त्याच्या शक्तीची स्तुती करतात देव, हे काय आहे. म्हणून एकदा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला. तेव्हा त्याने सांगितलं, अरे त्याच्या रथावर फक्त करणच आहे, त्याला बाजूला सारण्यामध्ये काय सामर्थ्य लागतं, पण या रथावर अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदाघरी असं ज्याचं वर्णन केले तो मी या रथावर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू, हे ज्याचं वर्णन आहे असं शंकर त्या रथावर उभा आहे. आणि आपल्या सामर्थ्याने संपन्न असलेल्या रथाला जाग्यावरून हलवणं अवघड आहे, अशक्य आहे. त्याला थोडंसं हलवणं सुद्धा त्याला फार मोठी शक्ती लागते, म्हणून त्याच्या शक्तीचं वर्णन आहे. इतक्या शक्तीने संपन्न असलेला तो कर्ण पण विद्येमध्ये, गुरुभक्तीमध्ये कमी पडला. गुरूंना गुरु ते बोले झकवी या वृत्तीने विद्या संपादन केल्यामुळे एवढ्या कारणास्तव त्याला अनौचित्य प्राप्त झालं. विद्येचं वैभव फार, सामर्थ्य अतिशय, पण केवळ गुरुभक्तीमध्ये उणा पडल्या कारणाने गुरूंच्याकडे थोडस वागण्यामध्ये किंतु ज्याला म्हणता येईल कपट गर्भिणी मैत्री जशी असावी अशा प्रकारचं किंचित अंतरीचं उणा असल्या कारणाने त्या उणेपणामुळे त्या विद्येचा त्याला उपयोग झाला नाही, त्याला अनौचित्य प्राप्त झाले. म्हणून गुरुभक्तीमध्ये प्रवृत्त झालेल्या माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ईश्वर भक्तीपेक्षाही गुरुभक्ती श्रेष्ठ असून त्या भक्तीमध्ये जर किंचित गुण निर्माण झालं तर त्याला अनौचित्य प्राप्त होतं. ते अनौचित्य प्राप्त होऊ नये यासाठी म्हणून गुरुभक्ती सतत माणसाने निष्कपट वृत्तीने करण्याची गरज आहे.